लोहा तालुक्यातील किवळा येथील साठवण तलाव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व या सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती लोहा व कंधार मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून दिली। पण या साठवण तलावासाठी मंजुरी व निविदा प्रक्रिया व कार्यारंभ आदेश वर्क ऑर्डर मागील आघाडी सरकारच्या काळात आम्ही सर्वांच्या प्रयत्नातून पूर्ण झाली असताना आता मंजूर झाले असल्याची खोटी माहिती देऊन विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे जनतेची दिशाभूल करीत असल्याची माहिती लोहा व कंधार मतदारसंघाचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी नांदेडच्या सह्याद्री शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकारांना संवाद साधताना संबंधित कामाचे निविदा प्रक्रिया कार्यारंभ आदेश वर्क ऑर्डर आदी पुरावे दाखवत याबाबत सविस्तर बोलताना धोंडगे म्हणाले की गोदावरी पात्रातील अंतेश्वर बंधारा व किवळा येथील साठवण तलाव झाल्यास विष्णुपुरीवरील नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा भार कमी होऊन विष्णुपुरी पूर्णपणे शेतीसाठी उपयोगित येईल। या हेतूने या प्रकल्पाला आघाडी सरकारच्या काळात माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मंजुरी घेण्याचे काम झाले, त्यामध्येच अंतेश्वर बंधारा पूर्ण झाला असे पुराव्यासह सविस्तर माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली। क्षेत्रातील लोहा क्षेत्रातील किवळा साठवण तलाव आत्ताच्या फडणवीस सरकारने मंजूर केला आहे अशी माहिती विद्यमान आमदार चिखलीकरांनी परवाच प्रेस कॉन्फरन्स घेऊन माध्यमांना दिली होती आणि ती माहिती चुकीची आहे। कारण तो प्रकल्प 2012 साली त्या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता मिळाली आणि 2013 साली त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली व त्याचा कार्यारंभ आदेशसुद्धा त्याला मिळाला आणि त्याच्यानंतर भूसंपादनासाठी 10 कोटी रुपयाची तरतूदही आघाडी सरकारच्या आणि आमच्या काळात त्यावेळेलाच पूर्णत्वाला झालेली आहे। आणि हे झालं असताना तो प्रकल्प प्रगतीपथावर असताना मध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाच्या आणि आमदाराच्या प्रयत्नातून त्याला मंजुरी मिळाली हे सांगणं म्हणजे त्यांना 4.5 वर्षात सेना भाजपच्या सरकारला आणि स्थानिक आमदाराला त्या क्षेत्रामध्ये सिंचनासाठी किंवा नवीन तिथल्या विकासासाठी एकही प्रकल्प आणता आला नाही, हे अपयश झाकण्याची ही जगलरी आहे। आणि हेच सांगण्याच्या निमित्ताने त्याची वर्क ऑर्डरची कॉपी, त्याची प्रशासकीय मान्यता, त्याची तांत्रिक मान्यता हे सगळे पेपर आज आम्ही माध्यमांना दिलेले आहेत आणि या माध्यमातून चिखलीकर हे त्या क्षेत्रातल्या जनतेची दिशाभूल करत आहेत, फसवणूक करत आहेत। ती दिशाभूल त्यांनी करू नये हा एक विषय होता। आणि दुसरा विषय